कृषी विभागाची ठाणे जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्ण आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली। यावेळी खासदार नरेश मस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉक्टर बालाजी किनीकर हे मान्यवर तसेच लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, मीरा भाईंदर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, कोकण विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पंकज शिरसाट, तहसीलदार सचिन चौधर, रेवन लेंभे आणि विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीची बाबत माहिती देऊन बांबूपासून होणाऱ्या वस्तू तयार करणे तसेच बांबूबाबत क्लस्टर करण्याचा देखील सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। अतिशय म्हणजे दुर्लक्षित झालेला आहे। बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो, कार्बन डायऑक्साइड ज्यादा शोषतो, बांबू पासून बाय प्रोडक्ट खूप आहेत। बांबू पासून टी शर्ट पासून, कपड्यापासून, बांबू टॉवेल पासून सगळं बनवतात। बांबू पासून इथेनॉल बनतं, बांबू पासून फर्निचर बनतं। मला वाटतं कुठल्या तरी एअरपोर्ट, 2 एअरपोर्टचं बांबूचं पूर्ण मँगलोर कसं आहे, बांबूचं फर्निचर आहे। म्हणजे स्टील पेक्षा बांबूची हे स्ट्रेंथ ज्यादा आहे। हे लोकांना सांगायला पाहिजे आणि बांबू त्यांचा खरेदी पण केला पाहिजे। सर, त्यासाठी जी यंत्रणा आहे, प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला मंजुरी पण मिळते। आता आपल्या पाशा पटेल साहेबांची आहे ना, त्यांनी ते सांगितलं। त्याबरोबर जे मीटिंग गेली त्या मीटिंग मध्ये शेअर पेन आणि आपल्या अवजारे पण बनवून दाखवले होते। त्याची एक कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना त्याच्यात गट करा त्यांचा। त्यांना म्हणायचं हे बघा, हे क्लस्टर करा, हे बनतंय बांबू। लोकांना फक्त वाटतं का बांबू फक्त एकाच कामासाठी असं नाही येतो, त्याच्यासाठी नाही पण येतो तो, ते पण शेवटला लागतच बांबू, जे प्रत्येकाला लागतं। पण हे जे आता मधलं जे काय बांबूचं जे महत्व आहे, त्यामुळे तुम्ही त्याला बांबू मध्ये जास्ती पैसे मिळतात, अनुदान आपण देतोय, त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे। त्याला 4 पैसे जादा मिळाले पाहिजे हे बघा।